घमेंड घमेंड. आणि सध्या पैशाची घमेंड झाल्यामुळं लोक शास्त्र पाळत नाहीत, अजिबात नाही. ऊत आला ना पैशाला मग कसाही वापरायचा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, लक्ष्मी प्रारब्धानं मिळते. नीट वाक्य आहे का? लक्ष्मी प्रारब्धानं मिळते, पण तिचा वापर जर योग्य केला नाही तर ती संतती खराब करते, हे ध्यानात ठेवा. पण आम्हाला फुकाट पैसा मिळाला, मला ऊत आला. एकच पोरग आहे, त्याला करू नको एकादशी लग्न करून टाकू. केलंच. 3.5 लाख रुपये घातले, 20,000चे फेटे आणले येड्यांना, 15,000ची दारू आणली बेवड्यांना, फटाके लावले 20,000चे, एकण्या सुनाला दागिने केले 13 तोळे, येड्या बायांना लुगडे घेतले 9,000चे, फटाकेला लाइटिंग केलं घरावर 30,000चं, 3.5 लाख घातले. लग्न एकादशीलाच केलं आणि सुनच गरोदर निघली. हत्याही नाही. त्याला त्याला 16व्या देतली ओवी आहे. त्याला 16व्या देतली ओवी आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसला. यादी सांगू तुम्हाला, ऐका यादी. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही. गाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही. दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही. आणि परमार्थ नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला 9व्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्ती विन जळो जयाचे जयाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. लिंबाला आलेल्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला फायदा नाही. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला. अजून एक ओवी आहे त्याला. खडकार पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्ष लई का आगी माझी पेरले. मग जी माणसं धर्म पाळत नाही, घमेंडीत जगतात, त्यांची मृत्यू वाईट आहे. म्हातारपणी अशी हिंडत रस्त्यानं सुख करता दुःख हरता नरवे फरवे सर्वांगी असा परसाद घेत आहे घालीन लोटांग. मग इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. मग देव यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. देव यांचा बदला घेतोय. देव यांना खाऊन देत नाही. जेवायला बसला चमक निघली. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. खाती नाही नुसते ताटली का पाहत्या. अरे खाय ना आलाय का. साखर डायबिटीस वांग मूळव्याध खात नाही. 27 खोल्या 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात. 100 एकर जमीन आणि एकच पोरगी. पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. मग का निकालच घेऊन येते का काय करते. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. कोई केले कर्म
असा मोकळा झाला पाहिजे माणूस. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, अभ्यास करायचा तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी. कीर्तन करायचं तर लोकांनी मानावं म्हणून नाही, आपला आनंद लुटण्यासाठी करायचं. लोकांच्या नाद नाही लागायचं. लोक काय आपल्या पुढे बसले का खरंय 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 आम्ही निघून गेलो का. लोकांच्या नाद नाही लागायचं. आई आमच्या पुढे खरंय खरंय आम्ही निघून गेलो. धंदा आहे त्यांचा रे, थुकला आमच्या नावाला. आपला आनंद आपण लुटायचा. कुठवर आलतो तेवढं ध्यानात ठेवायचं. पहिले 12 वाक्य संपलेत आपले. त्याचं काही डोकं लावायचं नाही. चला आता सुरुवात झाली अभंगाला. अभंगामध्ये उपदेश काय कोण करतोय प्रश्न संपला. त्याचं उत्तर आहे का आता. तुमच्याकडे सगळं आहे. नीट बस. तुमच्याकडे सगळं आहे. अभंगाला एंट्री झाली बरं का. तुमच्याकडे सगळं आहे. काय? गाडी सगळं आहे. काय? गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर, पिटर, एअर, वापे, चिकण्या, कांदे, गोण्या, बकरा, आणले, लाटणं, बलबट, कुणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, बेड, शीट, दिवण, चमचा, वर्गला, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नुण्या, खांड, खोंड, बोंबले, सुटा, अंडे, फलक, उजिरवाने, घरात करते कोणाला, अग्निशिका, संडेची गांडी, वहिनी, साहेब, ते धक्का गेले, धुळी, परत आला परत. गोष्ट तोटी, डंगरोडी, तुका कला नगर झालं, शिक्षण, ऐको, छेडा, मॅनेज, खांड, राजनीती, रावण, धमक, वाटे, डेरी, सिंगम, वाडगा, सगळा चिखली, जमिनी, दुनियादारी, लय भारी, माझे मन तुझे झाले, आता माझी सटकली, पप्पी दे पारोला. तुम्हाला सुधारलंच नाही काय झालं. एवढं सगळं आहे ना. आहे. पण आता ऐकायचं बारीक. तुमच्याकडे सगळं आहे पण एक गोष्ट नाही तिचं नाव सुख आहे. आता 4 वाक्य. सगळं आहे पण नाही त्याचं नाव सुख आहे. करेक्ट. सगळा प्रयत्न मिळवण्याचा केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचं नाव सुख. आणि जे मिळवल्याशिवाय जीवनात समाधानच नाही त्याचं नाव सुख. कपाटभर नोट आहे काहींच्या घरात, झोप नाही. कपाटावर हात ठेवून मेला, डोळे वासून मेला, चोर परत गेले, उपयोग नाही. आता ऐका परत. सगळं आहे, सगळं आहे पण नाही त्याचं नाव सुख. जे मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळालंच नाही सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही सुख. आणि जे मिळवल्याशिवाय जीवनात समाधानच नाही त्याचं नाव सुख. बस. मग आता मला सांगा, जगात सुख नाही का आपल्याला मिळत नाही? आपल्याला मिळत नाही का? ऐका उत्तर आता. नियतीला दिवस गेले. नियतीला दिवस गेले आणि नियतीला 2 जुळी मुलं झाली. एका मुलाचं नाव ठेवलं सुख आणि एका मुलाचं नाव ठेवलं दुःख. जुळी मुलं आहेत आणि दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये सोडून दिली. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. सगळ्यात जास्त सगळी लोक मित्र जास्त कुणाला? सुखाला. सगळे मित्र गुण कुणाचे गाणार? सुखाची. दुःख रडायला लागलं. दुःख रडायला लागलं आणि दुःखाने आईला विचारलं का, आई या ग्राउंड मध्ये मला कुणी जुळीदारच नाही का आई? आईच्या डोळ्याची कडू ओली झाली आणि आईने सांगितलं, बळा तू प्रारब्ध घेऊन जन्माला आलाय. दुःख तुझ्या प्रारब्धात आहे, तुला मिळालंय. मग सुख म्हणते दुःख म्हणते आई मला सांग ना मित्र का नाही? आई म्हणते मीच तुझ्या बाजूने नाही तर जग कसं असेल. मग दुःख म्हणते आई एक कर, फक्त एक दिवस मला सुखाचा दे, फक्त एक. आयुष्यभर तर मी दुःख भोगणारच आहे, फक्त मला आयुष्यात एक दिवस सुखाचा दे. आईनं सांगितलं आणि दोन्ही मुलं जवळ बोलवली आणि आईनं एकमेकाची कपडे बदलवली. सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले, सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये सोडून दिली. वरून होतं सुख पण आतून होतं दुःख. वरून होतं दुःख पण आतून होतं सुख. आणि सगळी लोक कोणाला बी लागली आता? सुखाला. कारण वरून सुख आहे, आतून दुःख आहे. मग आज बसलेल्या माझ्या सगळं सगळ्यांना वरून सुख आहे. लबाड बोलायचं नाही. वरून सुख आहे, आतून दुःख आहे. आणि आज आपण सगळी माणसं वरून सुखी आहोत, आतून दुःखी आहोत.
बायको केली सुखासाठी, सगळ्यात मोठा धोका तिनं दिला. पोरगा पैदा केला सुखासाठी, त्यानंच आपला कार्यक्रम केला. म्हणजे नेमका घोटाळा असा झाला, वरून आहे सुख आणि आतून आहे दुःख. मग असे सगळे दुःखी लोक तुकोबरायाकडे गेले. तुकाराम महाराज, आम्हाला सुख पाहिजे, सुख. तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला सुख द्यायला हरकत नाही, पण अजून मी सुखी झालो नाही, तर तुम्हाला सुखी करायचं कसं? का हो तुकाराम महाराज, तुमच्या जीवनामध्ये काही दुःख आहे का? महाराज म्हणले, जोपर्यंत मला माघ शुद्ध दशमी आली नव्हती, बाबाजी चैतन्य भेटले नव्हते, माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला नव्हता ना, तोपर्यंत मी दुःखी होतो. ज्या दिवशी माघ शुद्ध दशमी आली, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर मी सुखी झालो. मग तुम्हाला सगळ्यांना सुखी व्हायचंय का? बस व्हायचंय ना, मग जगात एक जण सुखी आहे, त्याची गाठ घ्यावा लागेल. तू 12वी सायन्सला आहे ना, मग तुला 8च्या नोट्स चालणार नाही. पेपर इतिहासाचा का पुण्याला भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुझा बाप तरी पास होईन का नालाय का? नाही 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 नाही, तुला सुखी व्हायचंय ना, मग एक जण जगात सुखी आहे, त्याची गाठ घ्या. जगात एक जण सुखी आहे, त्याचं नाव देव आहे. एक जणच सुखी आहे जगात, देव. मग आपल्याला देवाची गाठ घ्यावं लागेल. मिळवायचं काय? मिळवायचं काय? सुख. मिळवायचं काय? करेक्ट. मिळवायचं काय? सुख. मिळालंय काय? मिळालंय काय? दुःख. मिळवायचंय काय? मग आपल्याला कोणची गाठ घ्यायची? बस मग काय, देवाचा मोबाईल नंबर लिहू. देवाचा मोबाईल नंबर लीट आहे का? मी तयापासी हरपला गिवसावा, जेथे नामघोष बरवा करती माझा. जिथं हाताने टाळीन मुखाने नामस्मरण चालतं, तिथं मी असतो. हा देवाचा मोबाईल नंबर आहे. देव जर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया असले, म्हणजे रेंज मध्ये नसले, तर देवाचा लँडलाईन नंबर लिहून घ्या. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंब ही ना दिसे. मी लाकडात नसे, मी दगडात नसे. जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग. जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. मजा आहे की नाही? इथं नाचलं पाहिजे. माणसं डांबरीवर नाचत, जीप काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. आणि हे कधी नाचत. अहो, एका पोरानं लग्नात नवरदेवाच्या पुढं चुम्मा दे गाण्याला शिट्टी मारली. क्वार्टर प्याला ताईट झालं ते, शिट्टी मारली अशी निबार. मग हवा पुढून जावा का नाही? चड्डी माग उपसली हो. चड्डी बी जीन होती, पण धाडकन उपसली बा. मग त्याचा बाप म्हणला, आपल्या पप्याला वाजायला लागले, दम निघत नाही, कशाला पैदा केली ती अवलाद. हे गेलं रे. येताना आईला त्रास, जाळेत जाताना गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, आणि मेला कावळ्याला त्रास. कायला पैदा केला नाही? चला थोडं मागं जायचं. आता करंट लागलाय आपल्याला. तुम्हाला अभंगाचा करंट लागणं महत्वाचं आहे. देवाचा मोबाईल नंबर झाला, लँडलाईन नंबर झाला, पण देवाचा एक खाजगी नंबर आहे. खाजगी म्हणजे सहसा कोणाला माहीत नाही. जसं मुलीचा मोबाईल घरात असतो ना, तो व्हायब्रेट असतो. असा भोकाड बसऱ्या मोबाईल नसतो मुलीचा, व्हायब्रेट असतो. आणि आपल्या नंबरमध्ये जी नावं असतात ना, ती दगडू पाटील, भिका पाटील अशी असतात. मुलींच्या मोबाईलमध्ये नावं तशी नसतात. स्टार असतो. स्टार महत्वाचा असला का 1 स्टार, अति महत्वाचा 2 स्टार, मग तिकडून स्टार,
इकडं व्हायब्रेट, इकडं व्हायब्रेट, तिकडून स्टार. आणि हे फक्त दोघांनाच कळतं, त्या शेंबडीला आणि ह्या यज्ञाला. याला कोणता नंबर म्हणायचा पोरांनो? खाजगी. करेक्ट. कोणाला कळतो? शिमडीला आणि दुसरं कोणाला माहित? म्हणजे तो त्या नंबर कोणता आहे? खाजगी. करेक्ट. हा, नंबराची नावं कशी आहे? स्टार. आणि इकडून स्टार झाल्यावर तिकडं काय देवानं बुद्धी दिली महाराज. ही लहान लय विचित्र आहेत. हो, एक पोरगा 9-10 दिवस शाळेतच गेलं नाही, 9-10 दिवस शाळेत गेलं नाही. आणि त्याची मिस आली रस्त्याने. मिस म्हणजे बाई, तिला मिस म्हणतात लोक. ती मिस आली आणि त्याचा आजा म्हणला, पप्या लपुंबस लपुंबस, मिस आली लपुंबस, तुला पाहिन ना लपुंबस. ते पोरग म्हणलं बाबा, ते पोरग म्हणलं बाबा तू मिस लपुंबस हा. तो म्हणला का बरं? तो म्हणला मी मिसला सांगितलंय मा बाबा मी आलाय. लय क्वालिटी आहेत महाराज. मग त्या नंबरला कोणता नंबर म्हणायचा? खाजगी नंबर. मग देवाचा एक खाजगी नंबर आहे आणि तो खाजगी नंबर जगात फक्त एकालाच माहित आहे. त्यांचं नाव संत आहे. बस, संत सोडून जगात तुम्हाला पत्ता नाही. मग तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखी व्हायचं असेल तर देवाची गाठ घ्यावा लागेल. देवाची गाठ घ्यायची असेल बस संताची गाठ घ्यावा लागेल. आणि एकदा संतन नीट बसाय, एकदा संतन देव भेटले, एकदा संतन देव भेटले का सुख मिळाल्याशिवाय बस. मग तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे. आता आपण हे खटोड परिवार हे रामदासी बाबांच्या मार्गदर्शनानं भरत महाराजांच्या एवढा मोठा सप्ताह करतात. मग 2014ला निरोप देताना तुमच्या भाषेत काही करू नका. माझे 5 वाक्य 2014च्या शेवटी लिहून ठेवा. कीर्तनाला आलेली सगळी तरुण मंडळी निदाय का काळ बदलला आहे. पहिले दिवस राहिले नाही. आता या जगामध्ये लोक एकाच गोष्टीवर प्रेम करतात. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काळ बदलला. म्हणून पोरानं 2014च्या सांगतेला इंद्रिकडचे वाक्य लिहून ठेवा. भीक मागा पण स्वाभिमानानं जगा. आईच्या डोळ्यात कधी पाणी होऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. आणि आयुष्यात कुणापुढे लाचार होऊ नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. भीक मागा, भीक मागा भीक. पण पोरानं एक वाक्य सांगतो, काळ वाईट आला. आपल्या बहिणीचं आणि आपलं लहान बरं उठून देईल बरं. आपल्या बहिणीचं ना आपलं अनेक वेळा भांडण झालं. किती वेळा भांडण होतं. चहा कोणत्या ग्लासात प्यायचं भांडण होतं. कोणत्या दप्तर न्यायचं भांडण होतं. बहिणीचं आणि प्रेमाचं, बहिणीचं आणि भावाचं भांडण प्रेमाचं आहे. बहीण नवऱ्याच्या घरी जाताना सगळ्यात जास्त जर रडला असेल तर तो भाऊ, आणि भावाच्या गळ्यात हात घालून सगळ्यात जास्त रडली असेल ती बहीण. पण आज जमिनीचे बाजार वाढले तर बहिणीनं भावावर दावा लावला. कचेरीच्या दारात भाऊ भरायला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खाली आल्या. ज्या माणसाला मुलगी नसते ना मला, म्हणजे ज्याला बहीण नसते ना, त्याला वर्षभर काही वाटलं नाही. पण 2 दिवस वर्षातून त्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. नारळी पौर्णिमा आणि भाऊबीज. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. माझी आई गेली मी रडलो नाही. माझा बाप गेला मी रडलो नाही. माझी आई गेली मी रडलो नाही. माझा बाप गेला मी रडलो नाही. पण आज मला आयुष्यात राखी बांधायला बहीण राहिली नाही म्हणून भाऊ डंडाचा रडला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. आणि बहिणीनं नोटाचा बंडल घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले नाते जगातले.